आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ते थोड्या वेळापूर्वीच वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले। यावेळेला राज ठाकरे यांचं स्वागत भाजपचे नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा तसंच स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलं। अंधेरीच्या पोटनिवडणुकीसह विविध विषयांवर मंगलप्रभात लोढा, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यासह अन्य काही मान्यवरांमध्ये चर्चेची शक्यता आहे। अंधेरी पोटनिवडणुकीच्या संदर्भात चर्चा होऊ शकते। तसंच मराठी पाट्या, मुंबई मनपानं दिलेली नोटीस आणि अन्य काही प्रमुख विषय या भेटीमध्ये असू शकतात। सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी ही भेट सुरू आहे। दोघांमध्ये औपचारिक अनौपचारिक गप्पा सुरू आहेत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आहेत आता वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी। उदय, केवळ अंधेरी पोटनिवडणुकीचा विषय आहे का अन्य काही विषय आहेत? गेल्या काही काळापासून हळूहळू राज ठाकरे सुद्धा सक्रिय होत आहेत दैनंदिन राजकारणात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानी आलेले आहेत। गेल्या अर्ध्या तासांपासून त्यांची बैठक सुरू आहे वर्षा निवासस्थानी आणि या बैठकीला आरोग्यमंत्री तानाजी सावंत, त्याचबरोबर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाकडून जे सांगण्यात आलेलं आहे त्यानुसार आरोग्यविषयक काही प्रश्नांवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी इथे आलेले आहेत। काही आरोग्यविषयक प्रश्नांवरती ते गांभीर्याने चर्चा करणार असल्याची माहिती मिळते। मात्र त्याचबरोबर मंगलप्रभात लोढा जे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांची उपस्थिती जी आहे ते बरेच काही सांगून जाते। राजकीय चर्चा, सामाजिक चर्चा, त्याचबरोबर काही व्यावसायिक चर्चा देखील या भेटीदरम्यान होऊ शकते आणि त्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्या संदर्भातली चर्चा सुरू आहे। अद्याप ही चर्चा सुरूच आहे। पुढील आणखी काही वेळ जे हे वर्षा निवासन ही बैठक सुरू राहणार असल्याची समजत आहे। नेमके या बैठकीमध्ये काय विषयांवरती चर्चा झाली आहे बैठक संपल्यानंतरच समजेल। मात्र सध्या जी माहिती मिळते त्यानुसार राज्यातले काही सामाजिक राजकीय प्रश्न जे आहेत गंभीर त्यावरती महत्त्वाची चर्चा होते आहे असं समजत आहे। सध्या आपण पाहतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट जो यांचा जो पक्ष आहे बाळासाहेबांची शिवसेना, त्याचबरोबर भाजप आणि मनसे हे तीनही पक्ष जे आहेत ते एकाच नावेमध्ये आहेत आणि त्यांचे जे विरोधक आहेत महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर शिवसेना जे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सध्या विरोधक आहेत। त्यामुळे या संदर्भात काही महत्त्वाची चर्चा होते का राजकारणावरती हे पाहावं लागेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जी आहे ती सुरू आहे, त्याचे प्रचार देखील सुरू आहे। या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये नेमकं मनसेची भूमिका काय असणार हे पाहावं लागणार, कारण त्यांची भूमिका देखील तितकीच निर्णायक आहे। अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक तुझ्या बोलण्यात सुरुवातीला उल्लेख होता की काही वैद्यकीय किंवा आरोग्यविषयक प्रश्न सुद्धा या चर्चेत असू शकतात। गेल्या काही काळापासून आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय मदत कक्ष सुद्धा सक्रिय झालाय। राज ठाकरे सुद्धा गेल्या काही काळात सामाजिक म्हणून सुद्धा समाजाच्या वेगवेगळ्या विषयात सक्रिय झालेले आहेत। आणि तू म्हणालास तो आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा सुद्धा आहेत। म्हणजे राजकीय विषय तर असणारच, सामाजिक विषय आहेत, काही वैद्यकीय विषय आहेत आणि व्यावसायिक विषय सुद्धा असणार। अगदी बरोबर आहे। ज्या अर्थी जेव्हा मंगलप्रभात लोढा जे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत सध्या त्यांची उपस्थिती जी आहे ते बरंच काही सांगून जातं। राज ठाकरे हे स्वतः व्यावसायिक आहे त्यामुळे नक्कीच काही व्यावसायिक गणित असू शकतात आणि त्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही। मुख्यमंत्री कार्यालयाकडून जे सांगण्यात आलेलं आहे की काही आरोग्यविषयक प्रश्न आहेत त्या संदर्भात ही भेट असल्याची सांगण्यात येते। मात्र फक्त आरोग्यविषयक प्रश्न सोडवण्याबरोबरच इतरही काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, विशेषतः राजकारणावरती देखील यावरती चर्चा जी आहे या बैठकीत होऊ शकते। कारण अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीची सध्या निवडणूक सुरू आहे, प्रचार सुरू आहे आणि अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक झाल्यानंतर लागोपाठ काही महिन्यातच मुंबई महानगरपालिकाची निवडणुका ज्या आहेत त्या देखील होणार आहेत आणि या दोन्ही निवडणुकांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आणि निर्णायक ठरू शकते। या नेमकं काय राजकारण शिजते हे आत्ताच सांगता येणार नाही, मात्र त्याचे परिणाम जे आहेत ते उदय, या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासोबत आरोग्यमंत्री सुद्धा आहेत। अगदी बरोबर आहे। आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे देखील उपस्थित आहेत। जसं सांगितलं जात आहे मुख्यमंत्री कार्यालयाकडनं की आरोग्यविषयक काही प्रश्नांवरती इथे चर्चा होते। अर्थात त्यासाठीच तानाजी सावंत यांची उपस्थिती जी आहे ती तिथे असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र त्यासोबतच उदय, मी तुला थोडंसं थांबवतो। नितीन सरदेसाई मनसेचे ज्येष्ठ नेते आपल्यासोबत
फोनवरनं जोडले गेलेत. नितीनजी, स्वागत आहे आपलं. काय काय महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये? असं आहे की दोन महत्वाच्या राजकीय नेते ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला अर्थातच राजकीय चर्चा काहीतरी होणार हे तर स्वाभाविक आहे. पण त्या व्यतिरिक्त इतर जनहिताची अनेक कामं असू शकतात. त्या संदर्भामध्ये मला असं वाटतं आजची भेट आहे काही त्याच्यामध्ये नाही, निश्चितपणे आरोग्य विषयक अशा पद्धतीचे काही असू शकतं. आता काय काय चर्चा होणे त्या दोघांमध्येच आहे ती त्याबद्दल मी कसं काय सांगू शकणार आपल्याला. सर, याच्यामध्ये मराठी पाट्यांचा काही विषय असू शकतो? कारण न्यायालयानं सांगितल्यानंतर मुंबई मनपानं ही आदेश दिले आहेत, काही ठिकाणी कारवाया सुरू केल्या आहेत आणि मनसे तर मराठी पाट्यांच्या करता कायमच आक्रमक राहिलेली आहे. आम्ही आजही त्या बाबतीत आम्ही आक्रमक आहोतच. त्यामुळे मुळामध्ये हा जो विषय आहे हा मनसेनेच पूर्वी घेतलेला आहे आणि सातत्याने तो लावून धरलेला आहे. म्हणजे वेळोवेळी मनसेनी या विषयावरती अतिशय आग्रही असतात आणि ती भूमिका येतही असते अधूनमधून. त्यामुळे मी म्हटलं तसं की दोन महत्वाच्या राजकीय व्यक्ती आज भेटत आहेत. त्यामुळे अनेक विषय असू शकतील. पण माझ्या माहितीप्रमाणे त्या वैयक्तिक स्वरूपाची त्या भेटीमध्ये एक कारण असू शकतं. त्यामुळे ते त्यांच्याकडून नंतर आपल्याला कळू शकेल. बरं, पण तरी तुम्ही आणखीन काही विषय सांगू शकाल? म्हणजे जे सांगण्यासारखे आहेत ते मी काही तुम्हाला सगळेच सांगा असं म्हणणार नाही. नाही, असं आहे की ते त्यांच्याकडूनच माहिती घेतलेली बरेल. दोन व्यक्ती भेटतात तेव्हा त्यांच्यापैकीच कोणाकडून आपण त्याच्यावरती जर तर असं राहण्यापेक्षा त्यांच्याकडून ऐकून घेतलेलं जास्त. बरं, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला. अंधेरीची जी पोटनिवडणूक आहे तर अंधेरी आणि या सगळ्या भागामध्ये मनसेचं चांगल्यापैकी काम आहे. म्हणजे काही कार्यकर्त्यांना मीही वैयक्तिक ओळखतो. या पोटनिवडणुकीमध्ये मनसेची भूमिका काय असेल? अशा पद्धतीची काही भूमिका अजून तरी राजसाहेबांनी कुठल्याही म्हणजे मनसे नेते असतील किंवा मनसे कार्यकर्त्यांना अजूनपर्यंत तरी स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्याच्यावरती आता मी कुठल्याही प्रकारचं भाष्य करणंही योग्य होणार. आणि महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने काही तयारी? नाही, तयारी तर पक्षाची जोरात चालू आहे. मनसेच हा पक्ष आहे की जो जनहिताच्या कामांच्या माध्यमातून लोकांच्या समोर सातत्याने जाताना दिसतोय. बाकी तर आपण बघतोय की वेगळेच विषय सगळे चर्चिले जात आहेत. पण आम्ही आमचं काम घेऊन आमची स्वतःची तयारी चांगल्या पद्धतीने करतोय. बरं, पण मग आजच्या बैठकीत सुद्धा हा विषय काही प्रमाणात चर्चेला जाऊ शकतो असं वाटतं तुम्हाला? दोन महत्वाच्या व्यक्ती खासगीमध्ये जेव्हा भेटतायत एक दुसऱ्या त्याच्यामध्ये अनेक विषय चर्चेला येऊ शकतात. ते त्यांनाच विचारले बरे. त्याबद्दल मी काही भाष्य करणं योग्य होणार नाही. बरं. नितीनजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. नितीन सरदेसाई यांनी पुन्हा पुन्हा असं म्हटलं होतं की दोन खूप महत्त्वाच्या व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा अनेक विषयांवर चर्चा होते. अर्थात मनसेचे नेते उघडपणे सांगत नसले तरी राजकीय विषय तर निश्चितपणे आहे, यात काहीच वाद नाही. पडद्यामागच्या काही गोष्टी जर का आपण सगळ्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या गोष्टींकरता शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष सोडले तर अन्य राजकीय पक्ष हळूहळू अधिकाधिक जवळ येताना दिसत आहेत. म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एक वेगळ्या प्रकारचं ध्रुवीकरण पाहायला मिळेल आणि कदाचित त्या ध्रुवीकरणाची बीजं या भेटीमध्ये अधिक घट्ट रुजतील. आरोग्यमंत्री आहेत आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्रीसुद्धा या बैठकीत आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे शासकीय स्तरावरचे काही विषय प्रश्न मार्गी लावणं, मनसे स्टाईल हा सुद्धा विषय या बैठकीत आणि भेटीत होणार. गेल्या काही दिवसांपासून मंगलप्रभात लोढा यांनी मंत्री आपल्या दारी असाही उपक्रम सुरू केला आणि उपनगरात अनेक ठिकाणी जाऊन ते छोटे छोटे मेळावे घेत आहेत, लोकांना भेटत आहेत, थेट निवेदनं स्वीकारत आहेत, अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन जात आहेत आणि आदेशही देत आहेत वेळोवेळी काय लोकांच्या करता करायचं ते. पूर्णतः भरगच्च अशा लाल गुलाबांचा बुके हा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. अर्थात उत्तरोत्तर ढाल तलवार आणि मनसेचं इंजिन यांचं कदाचित राजकीय प्रेम आगामी काळात बहरत जाईल. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिनकॉन 2022 या कार्यक्रमाच्या दरम्यान भ्रष्ट अधिकारी आणि क्रेती माफियांना सज्जड शब्दात दम भरलाय. हे पैसे खाणारं सरकार नाही, जर कोणी पैसे खाल्ले तर त्याला सोडणार नाही, कारवाई करणारच, अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दम भरला. युतीच्या काळात सरकारनं चांगली पॉलिसी आणली, मात्र सरकार गेल्यानं धोरणाला ब्रेक लागला. पण धोरणालाही माहीत होतं की मी पुन्हा येईन असा टोलाही त्यांनी लगावला.
मैं अभी अभी आशीष जी को पूछ रहा था कि हमने आपको रेती घाट देने की बात कही थी, तो उसका क्या हुआ? तो मुझे बड़ा आश्चर्य हुआ। उन्होंने कहा मैं पिछले 2 साल से प्रयास कर रहा हूं लेकिन टीपी इशू नहीं होती। तो ये तो बड़ी आश्चर्य की बात है। अगर एमएसएमसी को नहीं मिलती है तो ये तो ऐसे जितने अधिकारी हैं उनको घर पे ही बैठाना पड़ेगा। अगर हमारे सरकार के उपक्रम को कोई यहाँ पर जो जीआर हमने निकाला उसका पालन नहीं होता होगा, आशीष जी आप तो पुराने अनुभवी, हमने साथ में काम किया है, आप चुप बैठने वालों में से नहीं है, तो आप क्यों चुप बैठे हो? बस सबके नाम दे दो, सबको घर बैठाऊंगा, ये चलेगा नहीं। ये सरकार बदलिए, समझ नहीं आना चाहिए। सरकार कोई पैसे खाने वाली सरकार नहीं है, हम लोग कोई धंधा करने वाले सरकार नहीं है। ये जो सारा रेती का व्यवहार, ये कुछ मिनिस्टर और जनप्रतिनिधि मिलकर जो काला बाजार कर रहे थे, हमको नहीं चलेगा, हमको नहीं चाहिए। हम उसमें से एक पैसा हमको चाहिए नहीं। एक एक पैसा जो सरकार का है, जनता का है, सरकार की तिजोरी में ही जाएगा। और उसमें जो करेगा, मैंने अभी अभी आपने देखा होगा, जो सारे व्यवहार करते थे सबको जेल में डालना शुरू किया। और मैं छोड़ूंगा नहीं, मैं सबको जेल में डालूंगा। क्योंकि इस प्रकार से अगर हमारे एनवायरमेंट को पूरे तरीके से खराब करते हुए, हमारी नदियों को खोद खोद कर और एक नया पैसा सरकार को न देते हुए इस प्रकार का व्यवहार होता होगा, तो वो लोग भी सुन ले उन्होंने आज तक क्या किया है, वो किया है। इसके बाद करेंगे तो छोड़ूंगा नहीं, उनके ऊपर कार्रवाई होगी और पुलिस की कार्रवाई भी होगी, ये उन्होंने ध्यान में रखना चाहिए। पिछले समय आशीष जी ने पॉलिसी तैयार की, लेकिन आशीष जी आपकी सारी पॉलिसीज ये सरकार जाने से वही के वही रह गई। लेकिन आपकी पॉलिसी को भी मेरे ऊपर विश्वास था। जब मैंने कहा था मैं पुनः येईल, तो आपकी पॉलिसी को भी मालूम था कि मैं ही आने वाला हूं। इसलिए बीच में आपकी पॉलिसी ने मुंह ही बाहर नहीं निकाला। अब आप चिंता मत करिए, आपने जो नई माइनिंग पॉलिसी तैयार की है वो आप कब तक सबमिट करेंगे? ऑलरेडी कर दी है। हर्षदीप जी, हम जनवरी से पहले इसको कर लेंगे। 26 जनवरी बोलता हूं, बिफोर 26 जनवरी हम नई माइनिंग पॉलिसी को मान्यता देंगे। गृहमंत्र्यांचा सज्जड दम. वळूयात पुढच्या बातमीकडे. भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून जगभरात ओळख असलेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या संदर्भात हरी नरके यांनी एक वादग्रस्त फेसबुक पोस्ट लिहिली. अब्दुल कलाम यांचा वाचनाशी संबंध काय, राष्ट्रपती म्हणून त्यांचं देशात योगदान काय, असे अनेक प्रश्न हरी नरके यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. अब्दुल कलाम हे एक इंजिनियर होते, पण काही मंडळींनी त्यांना शास्त्रज्ञ घोषित करून टाकलं असं म्हणत त्यांनी कोणता शोध लावला असाही प्रश्न उपस्थित केला. कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून का साजरा करावा असा प्रश्नही लेखक असलेल्या नरके यांनी उपस्थित केला. त्यांनी काय म्हटलंय आपल्या पोस्टमध्ये आपण एक नजर टाकूया. APJ अब्दुल कलाम हे एक इंजिनियर होते, पण त्यांना या मंडळींनी शास्त्रज्ञ घोषित करून टाकलं. मला सांगा, कलामांनी असा कोणता शोध लावला? मिसाईल बनवणं हे संशोधन नव्हे, ते एक मशीन आहे. त्याचा शोध कलामांनी लावलेला नाही, तो जर्मनीत लागला. तेव्हा कलाम पाळण्यात होते. हे म्हणजे चहा विकणारा माणूसच चहाचा संशोधक आहे असं सांगण्यासारखं आहे. कलामांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस का? किती ग्रंथसंग्रह होता कलामांचा? कोणती पुस्तकं त्यांनी वाचली होती? ग्रंथसंस्कृती, वाचन संस्कृती यांच्या विकासाला त्यांनी कोणता हातभार लावला? माणूस मुस्लिम होता, पण शंकराचार्यांच्या पुढे लोटांगण घालत होता. या पलीकडे कलामांचं कला, साहित्य, संस्कृती, वाचन, ग्रंथजगत यासाठी योगदान काय? राष्ट्रपती म्हणून त्यांचं देशात विशेष काय योगदान होतं? असे अनेक प्रश्न नरके यांनी उपस्थित केले आहेत. अर्थात याबद्दल समाज माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. हरी नरके यांचा निगेटिव्ह अभ्यास अब्दुल कलामांचा आहे. निगेटिव्ह अभ्यासातून निगेटिव्हच बाजू लक्षात येणार. तुम्ही चांगली बाजू जर लक्षात घेतली तर अधिक चांगलं झालं असतं. अब्दुल कलामांचं आत्मचरित्र जगप्रसिद्ध आहे. हिंदूच्या गळ्याबद्दल ताईत असं झालेलं अब्दुल कलामांचं आत्मचरित्र आहे. आणि हे आत्मचरित्र आणि त्यांची एकंदरीत वैचारिक भूमिका, त्यांची भाषणं, हे जर सगळं विचार एकत्र केले तर आपल्याला त्यांचं वैचारिक साहित्य, एकंदरीत वैज्ञानिक साहित्य हे निश्चितपणे प्रेरक आहे. आणि अब्दुल कलामांनी असा कुठेही दावा केलेला नाही.
मी उत्तम साहित्यिक आहे, लेखक आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना नाव ठेवणं हे बरोबर नाही. अब्दुल कलामांचं एकंदरीत असणारं शास्त्रज्ञ म्हणून असणारं काम, संशोधन, ते संशोधनाच्या शिवाय ते मिसाईल बॅन झाले का, हा प्रश्न आहे. नक्षल चळवळीचा मास्टर माइंड प्राध्यापक गोकलकोंडा नागा साईबाबा उर्फ GN साईबाबा आणि त्याच्या साथीदारांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर अवघ्या काही तासात महाराष्ट्र सरकारनं या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता, पण आता न्यायालयानं साईबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या जामिनाला स्थगिती दिली आहे. मला या गोष्टीचं समाधान आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबाच्या संदर्भात दिलेला निकाल हा सस्पेंड केलेला आहे. मी काल देखील या संदर्भात बोललो होतो की नागपूर खंडपीठाचा निकाल आमच्याकरता आश्चर्यजनक आणि धक्कादायक होता, कारण ज्या व्यक्तीच्या विरुद्ध माओवाद्यांना थेट मदत केल्याचे इतके पुरावे आहेत त्याला टेक्निकल मुद्द्यावर सोडणं हे चुकीचंच होतं. तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं फिरतं मंत्रालय ऑन ड्युटी 24 तास सुरू असल्याचा प्रत्यय ठाण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी थांबलेल्या महिला आणि कामगारांची भेट घेतली. ठाण्यातल्या निवासस्थानाच्या बाहेर काही महिला आणि कामगार आपले प्रश्न घेऊन आले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवून निवेदन स्वीकारलं. महिला घराचा विषय घेऊन आल्या होत्या, तर विद्युत मेटलिक कंपनीतल्या कामगारांनी आपल्या समस्याही मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये युवकांना संधी देण्यात येणार आहे. भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी राहुल लोणीकर यांची निवड करण्यात आली. राहुल लोणीकर हे बबनराव लोणीकर यांचे सुपुत्र आहेत. भाजप युवा मोर्चाची आज मुंबईमध्ये प्रदेश कार्यालयात बैठक झाली. यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. सध्याचे युवा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची महामंत्रीपदी नियुक्ती झाल्यानं हे पद रिक्त झालं होतं. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला निवडणूक आयोगानं ढाल तलवार हे चिन्ह दिलं खरं, मात्र यावर नांदेडमधल्या सचखंड गुरुद्वाराच्या माजी सदस्यांनी आक्षेप घेतलाय. ढाल तलवार ही धार्मिक निशाणी असल्याचा दावा त्यांनी केलाय आणि ही निशाणी द्यायला आक्षेप घेतलाय. ढाल तलवार ही शिखांची धार्मिक निशाणी आहे. श्री गुरु गोविंद सिंह यांनी जेव्हा खालसा धर्माची स्थापना केली त्यावेळेला ढाल तलवार रक्षणासाठी अर्पण केली होती. शिखांच्या 5ही तख्तांवर रोज ढाल तलवारीचं पूजन केलं जातं. त्यामुळे हे निवडणूक चिन्ह देऊ नये अशा आशयाचा आक्षेप गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य सरदार रणजीत सिंग यांनी घेतला आहे. त्रिशूल जशी धार्मिक निशाणी आहे त्याचप्रमाणे ढाल तलवार ही पण धार्मिक निशाणी आहे. तर त्यामुळं ढाल तलवार ही निशाणी शिंदे गटाला जे देण्यात आलेली आहे त्याचा माझा आक्षेप यामुळेच आहे की धार्मिक चिन्ह जेव्हा त्रिशूल असू शकते तर गुरु गोविंद सिंगजी महाराजांनी खालसा पंथ स्थापनेच्या वेळेस तलवार आणि ढाल तलवार ही खालसा पंथाला दिलेली आहे. त्या ढाल तलवारची पूजा 5ही तख्तावर आमच्या होत असते, दररोज होते. त्यामुळं ज्याप्रमाणे त्रिशूलला या चिन्हांच्या यादीतून बाद ठरवण्यात आलं, बाजूला करण्यात आलं, त्याचप्रमाणे ढाल तलवार या निशाण्याला आपण बाजू करावं. आणि एक मोठी बातमी हाती येते. भारतीय महिलांनी आशिया चषक जिंकलाय. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. भारतानं श्रीलंकेचा 8 विकेट्सने पराभव केला आणि महिलांच्या आशिया चषकावर भारताचं नाव कोरलं. 7व्यांदा भारतीय महिला क्रिकेट संघानं आशिया चषकावर आपलं नाव कोरलं आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. क्रिकेटच्या मैदानातून भारताच्या महिला संघानं मोठ्या विजयाची नोंद केली. आपले प्रतिनिधी रोहन आपल्यासोबत आहेत. रोहन, एक मोठा विजय भारतीय महिलांचा. निश्चित हा जो मोठा विजय जो 7व्यांदा आपण मिळवला आहे त्याचं सगळं श्रेय जातं या मॅचचं आपल्या बॉलर्सना, खास करून स्पिनर बॉलर्सना. मी नाव मुद्दामून घेईन. दीप्ती शर्मा असेल, आपली स्पिनर स्नेहा राणा असेल, राजेश्वरी गायकवाड आणि रेणुका सिंग यांनी ज्या पद्धतीने आज बॉलिंग केली, प्रत्येक ओव्हरला एक विकेट जात होती.
आणि विशेष म्हणजे रेणुका सिंगने खूप याच्यात चांगली कामगिरी केली, जास्त विकेट तिने घेतलाय. यासोबतच भारताची फिल्डिंग जी होती अप्रतिम होती, एक एक धाव अडवत होते. रेणुका सिंगने जी कॅप्टन आहे श्रीलंकेची चमारी अतापट्टू, ती जेव्हा खेळत असते तेव्हा सगळ्यांचं लक्ष असतं की आता रन रेट वाढणार, सिक्सर मारणार, फोर मारणार. तिला ज्या पद्धतीने रनआउट केलं, एक चांगला इतिहास क्रिकेटच्या इतिहासातलं रनआउट म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. उत्कृष्ट फिल्डिंग आणि उत्कृष्ट बॉलिंग, त्याचसोबत कमी धावा होत्या आपल्याला फेस करण्यासाठी, त्यातही स्मृती मानधनाने चांगली बॅटिंग केली आणि हा 8 गडी राखून दणदणीत विजय आपण आशिया चषकावर कोरला आहे. रोहन, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. सांगलीतल्या लाचखोर आरटीओ अधिकाऱ्याला चांगलीच अद्दल घडली. गाडी पासिंगसाठी लाच मागितल्यानंतर शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी चक्क आपले कपडेच उतरवून या अधिकाऱ्यांच्या हवाली केले. कडेगाव तालुक्यातली ही घटना आहे. ही सगळी घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. आरटीओ कार्यालयातला हा भ्रष्टाचार थांबणार कधी असा प्रश्न वाहन चालक विचारत आहेत. आम्हाला त्यांच्या एका अधिकाऱ्यानं, जो इथं बाहेर बसलेला, त्याने सांगितलं की तुम्हाला मी अमुक अमुक एजंटचा नंबर देतो, त्याच्यावर तुम्ही 10,000 रुपये पाठवा. आमची काय 10,000 रुपये द्यायची परिस्थिती नाही. आमची शेतकऱ्यांची कंपनी आहे, आम्ही तो खर्च कुठं दाखवू शकत नाही. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही काय तुम्हाला पैसे देणार नाही, तुम्ही आमचं पासिंग करून द्या, आमच्या डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम नाही, आम्ही लिगली करतोय. तर त्यांनी आमचे डॉक्युमेंट माझ्याकडून डिस्काउंट घेतले आणि गाडीतनं जायचा प्रयत्न केला. ज्यावेळी मी पैसे मागितले त्यावेळी मी स्वतः माझे कपडे काढून त्यांना द्यायचा प्रयत्न केला. माझे पाकिट कपडे ठेवा आणि त्यातनं तुमचं 10,000 रुपये घ्या आणि माझं ट्रॉली पासिंग करून द्या अशी त्यांना विनंती केली. पण त्यांनी तसं ऐकलं नाही. माझे कागदपत्रे ते घेऊन गाडीतून पळून गेले.